नमस्कार फ्रेंड्स, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मोठ्या रव्याचे ते उपीट कसे बनवायचे ते एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे। मी त्यासाठी रवा 1 वाटी, मोठा रवा 1 वाटी घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारे मी साहित्य घेतलेले आहे। कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या पण कट करून घेतलेल्या आहे, शेंगदाणे थोडे घेतलेले आहे आणि कोथिंबीर पण बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इकडे मी मोहरी घेतलेला आहे, अजवाइन, जिरं वगैरे घेतलेलं आहे आणि ही 1 वाटी आहे तर मी तिकडे 3 वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी तेल तापल्यावर मोहरी घालून झाल्यावर त्याच्यामध्ये मी अजवाइन पण घातलेले आहे, थोडे जिरे पण घालून घेतलेले आहे आणि तेल आता कडक तापलेलेच आहे। मी त्याच्यामध्ये कांदा पण घालून घेणार आहे, त्यानंतर शेंगदाणे पण घातलेले आहे, त्यानंतर हिरव्या मिरच्या, टोमॅटो हे सगळे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं। हे मी आता सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्येच मी हळद घालणार आहे आणि मीठ पण घालणार आहे आणि थोडीशी साखर पण घालणार आहे, छान लागते, टेस्ट लागते आणि हे सगळे चमच्याने आणि परत हलवून घेणार आहे। आता ह्याच्यामध्येच मी मोठा रवा मिक्स करून घेणार आहे। थोडं म्हणजे भाजून घेणार आहे व्यवस्थित ह्याच्यामध्येच। असंच एक 5 मिनिटं ठेवायचं, जरा व्यवस्थित त्याला जरा रवा जरा भाजू दे। बघू शकता मी आता रवा पण थोडं भाजून घेतलेला आहे, परंतु त्याला मोठा रवा काही जण म्हणतात, काही जण सांजा रवा म्हणतात, नेमकं माहीत नाही, आम्ही मोठाच रवा म्हणतो। मी आता त्याच्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे, ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। मी 1 वाटी आहे रवा आहे तर मी त्याच्यामध्ये 3 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि वरून अशी कोथिंबीर घालणार आहे। मी गरम करून पाणी घातलेले आहे, थंड पण पाणी घालू शकते, हे जरा लवकर पटकन होतं ना, म्हणून मी गरम करून पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे। आता एक 5 मिनिटं मी प्लेट झाकून ठेवणार आहे। मी आता प्लेट काढून चेक करणार आहे शिजलेलं आहे का, त्याच्यातलं पाणी वगैरे आटलेलं आहे का, अजून थोडं पाणी आहे, अजून एक 5 मिनिटं ठेवूया। बघा किती छान कलर आलेला आहे मस्तपैकी। बघा तुम्ही याच्यामध्ये 2.5 वाटी जरी पाणी घातला तरी चालते, मला जरा मऊ आवडते म्हणून मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे। बघू शकता मी अनेक 5 मिनिटांना शिजवून घेतलेलं आहे, झालेलं आहे आपलं उपीट तयार मोठ्या रव्याचं। एकदम साधं सोपं सिंपल असं आहे, बघू शकता मस्त, पण कलर पण छान आलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।